नमस्कार मंडळी. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे दादा कोंडके यांनी लाखो प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण त्यांच्या आयुष्याचा शेवट मात्र खूपच वेदनादायी होता. प्रसिद्ध लेखिका अनिता पाध्ये यांनी एका मुलाखतीत दादांच्या अखेरच्या दिवसांची आठवण सांगितली. 14 मार्च 1998 रोजी दादांचं निधन झालं. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री 2:45च्या सुमारास दादांचे मॅनेजर जितूबाई यांनी अनिता पाध्ये यांना फोन करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं. त्या तातडीने रुग्णालयात पोहोचल्या. दादांचं पार्थिव घरी नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सची गरज होती, पण त्यावेळी ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती. अनिता पाध्ये यांनी अनेकांना फोन करून मदत मागितली, मात्र जवळपास 2 तास त्या रुग्णालयात दादांच्या पार्थिवाजवळ एकट्याच होत्या असं त्यांनी सांगितलं. शेवटी दादांच्या 2 मित्रांच्या मदतीने कॉन्टेसा गाडीतून त्यांचं पार्थिव घरी नेण्यात आलं. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांनीही दादांच्या पार्थिवाजवळ बसून त्यांच्या कपाळावरून हात फिरवला. हजारो लोकांना हसवणाऱ्या दादा कोंडके यांच्या अखेरच्या प्रवासाची ही आठवण खरंच मन सुन्न करून जाते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.